47 धावांचं लक्ष विजयासाठी टीम एसीसी नवीवाडी. चला प्लीज मॅच थांबवू नका मित्रांनो, मॅच चालू ठेवा. रितेश निकम आणि त्यांच्या जिवलग मित्र कॅप्टन 26 अतुल भालेकर या दोघांच्या माध्यमातून कैलासवासी पैलवान समीर दिगे साहेब स्मृती चषक 2025 हे आयोजन आपण पाहतोय. आणि आज त्यांच्या आठवणी प्रित्यर्थ ही स्पर्धा, कारण आठवणीने उजाळा देणारी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. या वर्षीची पहिली स्पर्धा पावसाळी हंगामातील पाटण तालुक्यातील काल पैलवान समीरभाई दिगे साहेब यांचा वाढदिवस झाला. निश्चितच ते आपल्यामध्ये नाहीत, परंतु प्रत्येकाला त्यांची आठवण मात्र सातत्याने येतच राहणार. कारण माणूस आपल्यामध्ये नसला तरी त्यांच्या आठवणी या नेहमी येतात. पहिल्या चेंडूवर एजे बँडेड स्ट्रोक चेंडू डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पार 6 धावा षटकार. मोहन यांचं स्वागत केलं पहिल्या चेंडूवर. अजय खांडेकर, ही खासियत आहे अजय खांडेकर यांची. या वर्षी जिंती प्रीमियर लीग देखील या खेळाडूने गाजवली, कारण ज्या प्रकारचा खेळ त्यांनी गावी केला होता अजय खांडेकर. सुरुवात मात्र चांगली झाली. टीम एसीसी नवीवाडी 47 चा पाठलाग करते. लोअर फुलटॉस चेंडू ऑन ड्राईव्हला, एक धाव मात्र अंकित केली जाते. चांगला फटका जमीन लगत चेंडूला ड्राईव्ह करण्याचा मानस. फेकी थोडीशी खराब होती, परंतु बॅकअप आहे अजय खांडेकर आणि त्यांच्या साथीला आहेत अवी. मोहन चोरगे षटक क्रमांक पहिला घेऊन सज्ज होत असताना गोलंदाजी मार्कवर 47 करते पाठलाग टीम एसीसी नवीवाडी. दुसऱ्या बाजूला त्यांच्या विरोधात टेटमेवाडी. पाऊस जरूर नाहीये, परंतु ज्यावेळेला पाऊस येईल ना त्यावेळेला अजून मजा येईल. कमी गतीने टाकलेला चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न. मिनी हेलिकॉप्टर लॉंग ऑन आहे तैनात. अगदी पडल्यानंतर 5 चेंडू हातामध्ये आलाय. हे पावसाळी क्रिकेट आहे. आउटफील्ड ओले असते, चिखल असतो, चेंडू ओला असतो, बॅटला ग्रिप करणं सोपं नसतं. सगळ्यात आव्हानात्मक क्रिकेट, सगळ्यात चॅलेंजिंग क्रिकेट कोणतं असेल तर ते पावसाळी रबर बॉल क्रिकेट. अजय खांडेकर ऑन स्ट्राईक. कमी गतीने टाकलेला चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न. स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक होते तैनात. त्यांचा प्रयत्न मात्र कमी पडतोय आणि चेंडू सीमारेषा पार. अजय शंकर खांडेकर यांच्या बॅटमधून 6 धावा षटकार. एसीसी नवीवाडीसाठी या खेळाडूने सातत्याने गतवर्षीचा टेनिस हंगाम देखील गाजवलाय आणि आता मात्र पावसाळी हंगामाची सुरुवात काय लाजवाब राहिले. एक दैदिप्यमान आयोजन आपल्याला पाहायला मिळते. टीमची धावसंख्या धावफलकावर 14, 2 to go. पाचवा चेंडू ऑन साइडला खेळायचा प्रयत्न. चेंडूला टायमिंग झाला नाही. 9 चेंडूचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून आणि 1 धाव असेल म्हणजे 9+1 या 2 अवांतर धावा टीमच्या टोटल मध्ये जोडल्या जातील. पाय क्रिकेट पावसाळी आहे आणि या पावसाची अद्याप प्रतीक्षा आहे आणि या पावसाच्या प्रतीक्षेमध्ये सर्व आयोजन कमिटी असं 2 धावा सर जोडल्यात. 16 धावा धावफलकावर. पहिलं महागडं षटक मोहन चोरगे यांचं पाहायला मिळतंय. खोदून काढण्याचा प्रयत्न परफेक्ट यॉर्कर हाताळला गेला. धाव मात्र प्राप्त होत नाहीये. खोदून काढण्याचा प्रयत्न झाला. डॉट बॉल. 1 to go. शेवटचा चेंडू शेष आहे. 16 धावा धावफलकावर. 47 चा पाठलाग करते टीम एसीसी नवीवाडी. शेवटच्या चेंडूवर आक्रमण केले. ही ताकद आहे, ही खासियत आहे अजय खांडेकर यांची. एजे यांच्या बॅटमधून चेंडू सीमारेषा पार. कैलासवासी समीर भाई दिगे स्मृती चषकाचा येतोय. दमदार, धमाकेदार, दर्जेदार 6 धावा षटकार. आणि या षटकाने पहिल्या षटकाचा होतोय खेळ समाप्त. मोहन यांच्या षटकामध्ये धावा आल्या तब्बल 22. आता 12 चेंडू मध्ये 25 धावांची आवश्यकता. वेलकम टीम मानाई नगर ते देखील इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतील.
आज या पाटण तालुक्यामध्ये प्रत्येक टीमला ही स्पर्धा खेळायची होती, कारण स्पर्धा पहिली निश्चितच आहे, परंतु पैलवान समीरभाई दिघे यांच्या स्मृती चषकाचा हा पहिलं वर्ष आहे, त्यामुळे प्रत्येकाला ही स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा असतो. एक रेकॉर्ड व्यक्तिमत्व आज आपल्यामध्ये नाही आहे, परंतु कधीही कोणत्याही स्पर्धेला आयोजनाला त्यांचा नेहमी आर्थिक हातभार, शिक्षण क्षेत्रामध्ये असू द्या अथवा सामाजिक क्षेत्रामध्ये कोणत्याही गरजूला मदत करणारे दिलदार व्यक्तिमत्व आपल्यामधून हरपले, पण त्यांच्या आठवणी नेहमी जपल्या जातील. पहिला चेंडू आपटी बार, एकदा मात्र प्राप्त केली सहीला, एक सिंगल धाव. बॉलर नेम सांगा प्लीज. अमित. अमित षटक क्रमांक 2 साठी आलेत. अजय खांडेकर 6 चेंडू मध्ये 20 धावा केल्यात आणि पहिल्या डावामध्ये ज्या प्रकारे संदीप बावडेकर यांनी नाबाद 38 धावा केल्या होत्या आणि या दुसऱ्या खेळाडूने मात्र एकही धाव काढली नव्हती, एक वेगळा विक्रम रचला गेलाय. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण करत असताना गोलंदाज अमित. डॉट बॉल. फुलटॉस चेंडू मिस टाइम स्ट्रोक, क्षेत्ररक्षक डीप पॉइंटला आहे तैनात. वेगाने चेंडूवर आले, जरूर अंदाज चुकलाय, 2 धावा मात्र प्राप्त केल्या जात आहेत आणि पंचांकडे नजर असेल आणि पंचांचा इशारा, 4 धावा, चौकार. चेंडू जरूर हरवला, परंतु सीमारेषा तर चेंडूने ओलांडली आहे आणि या 4 धावेने मात्र टीम एसीसी नवीवाडी 27 धावा. पहा रिप्ले तुमच्या समोर. का ओमसा एमटीसीच्या कॅमेरामॅनचं सातत्याने कौतुक केलं जातं, शेवटच्या क्षणापर्यंत या गवतामध्ये देखील चेंडू टिपला जातोय. 27 धावा धाव फलकावर, 9 चेंडू मध्ये आता 20 धावांची गरज आहे. मॅच मध्ये टीम एसीसी नवीवाडी 9 मध्ये 20. फुल लेनचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक मिडॉनचे अगदी स्लाइड मारले. तुम्हाला वॉटर रिसॉर्टला जाण्याची आवश्यकता नाहीये, तुम्ही पावसाळी रबर बॉलची स्पर्धा खेळा आणि अशी एन्जॉय करा. 4 धावा, चौकार. हा रिप्ले पाहणं खूप मजेशीर असेल. हा पहा रिप्ले. ओव्हर पिच चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक होते लॉंगॉनला, पाय घसरला आणि या 4 धावा मात्र प्राप्त झाल्यात. सलगचा तिसरा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक वेग आणि चेंडूवर गेलेत आणि स्वतःच्या गोलंदाजीवर अमित यांनी उत्कृष्ट, अप्रतिम, लाजवाब, अद्भुत, अविस्मरणीय झेल टिपलाय. मोठ्या विकेटचं पतन, अजय खांडेकर झेलबाद. अजय खांडेकर बाद झालेत आणि महत्वाचा गडी बाद केले. अमित यांनी 28 धावांची महत्वाची खेळी केली. अजय खांडेकर यांनी 31 ला 1. 8 चेंडू मध्ये आता 16 ची गरज. 8 चेंडू मध्ये 16 धावांची आवश्यकता आहे. या मॅच मध्ये नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत. विशाल खांडेकर. काय खेळी केली अजय खांडेकर यांनी. 8 चेंडू मध्ये 16 धावा म्हणजे सामना अजून देखील 50-50 आहे. दोन्ही बाजूला सामना जाऊ शकतो. शॉर्ट आर्म जॅक, डीपला बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे तैनात. एकदा प्राप्त केली झाली. विशाल खांडेकर दुसरी धावेचा मानस आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला, फेकी खराब. जिथे 2 धावा होत्या तिथे मात्र 3 धावा दिल्या जात आहेत. 2+1 3 धावा. आता 7 चेंडू मध्ये 13 धावांची आवश्यकता आहे. समीकरण सोपं झाले. येस पंच, षटकाची होते सांगता म्हणजे 6 चेंडू मध्ये 13 धावांची गरज. 6 चेंडू 13 ची मॅच. अद्याप दोलायमान अवस्थेमध्ये सामना येऊन टेपलाय. पावसाळी रबर बॉल क्रिकेटचा थरार आपण पाहताय. पाटण तालुका टेनिस, पाटण तालुक्याची पहिली स्पर्धा आणि पहिल्या स्पर्धेचं हे आयोजन आपण पाहतोय. पैलवान कैलासवासी समीरभाई दिघे स्मृती चषक 2025. 6-13 ची समीकरण. अंतिम षटक गोलंदाजी मार्कवर संदीप बावडेकर. पाटण तालुका टेनिस क्रिकेटचा मॅक्सवेल म्हणून या खेळाडूची ओळख आहे. आता गोलंदाजी करण्यासाठी दाखल झाले. 6 मध्ये 13 रोखायचे आहेत म्हणजे
फलंदाजीमध्ये जी तुम्ही मेहनत केली आहे त्या मेहनतीला जर यशामध्ये परावर्तित करायचं असेल ना तर तुम्हाला या धावा रोखाव्या लागतील. 6-13. पहिला चेंडू हा बॅकफुटला जाऊन पंच केला. शतरक्षक आहेत. लॉंग ऑफ लॉंग मध्ये वेगाने धुवायचा प्रयत्न केला जाईल. फेकी चांगली केली. एकच धाव मात्र प्राप्त केली जाते. 5 चेंडूमध्ये आता 12 धावांची आवश्यकता आहे. 5 चेंडू 12 धावा, 12 धावा, 5 चेंडू मॅच ऑन. एक मोठा फटका हवा आहे टीम एसीसी नवीवाडीला. फुलर लेनचा चेंडू समरिंग डिलिव्हरी चेंडू काहीसा खाली राहतोय. 1.5 धाव चेंडूची होते सांगता. 4 चेंडू आता विजयासाठी धावा करायच्यात. 12 धावा. 2 मोठे फटके हवे. 2 षटकारांची गरज आहे टीम एसीसी नवीवाडीला. टेटमेवाडी या मॅच मध्ये पुनरागमन करत असताना एक सोटी धाव हवी आहे. चुकी झाली आहे आणि ज्या विकेटची गरज होती विशाल खांडेकर धावबाद. चुकी केली मी म्हणेन दोन्ही फलंदाजांनी. आणि संदीप बावडेकर यांचा जोश पहा. त्यांना माहित आहे किती महत्वाचा षटक हाताळता येते. 3 चेंडू मध्ये आता 12 धावांची आवश्यकता. हा पहा रिप्ले. मी कौतुक करेन क्षेत्ररक्षकाचं कारण त्यांनी योग्य दिशेला चेंडू फेकला आणि संदीप बावडेकर यांचा उत्साह बघण्यासारखा होता. जनार्दन खांडेकर जेडी मैदानामध्ये दाखल झालेत क्रमांक 4 वर. 3 चेंडू मध्ये 12 धावा. अजय खांडेकर बाद झाले. तिथून मात्र या मॅचने घेतले कलाटणी पण तो मॅच संपली नाहीये. मॅच अद्याप देखील दोन्ही बाजूला जाऊ शकते. शॉर्ट पूल डी प्लस स्क्वेअर लेग आहे. त्यांना एकदा प्राप्त केला जाईल. प्रयत्न केला जाईल. दुसरी धाव देखील हवी यांना हवी आहे. 2 धावा प्राप्त केल्यात. अविनाश बाईंग 2 चेंडू मध्ये आता 10 धावांची आवश्यकता आहे. दुसऱ्या बाजूला संदीप बावडेकर. एकाला धावा रोखायच्यात, एकाला धावा करायच्यात. हाफ ट्रॅकर चेंडू आडव्या बॅटने खेळला. एकदा मात्र प्राप्त केली जाईल. दुहेरीचा प्रयत्न होत नाहीये म्हणजे 1 चेंडू 9 धावांची आवश्यकता. या मॅच मध्ये संदीप बावडेकर हिरो ठरतायत का हे येणारी वेळ सांगेल. 1 चेंडू 9 धावा. एखादा अवांतर चेंडू आला त्यावर षटकार आला तर किंवा एखादा 9 चेंडू, एखादा वाईट चेंडू, एखादा भीमर. क्रिकेट आहे काही घडू शकतं. 1 चेंडू 9 ची गरज. हाफ टॅकर चेंडू व्हाईट बॉल. आता 1 चेंडू मध्ये 8 धावांची गरज आहे. क्रिकेट आहे सर. आपण जसा उल्लेख केला तसं होऊ शकतं. अगदी सुनील सर गुणसंख्या लेखन स्कोरिंग करतायत. 1 चेंडू मध्ये 8 पाहिजेत. काही घडू शकतं. एखादा भीमर जर आला, षटकार आला, काही घडू शकतं क्रिकेटच्या खेळामध्ये. संदीप बावडेकर परंतु तसं होणार नाहीये. चांगला चेंडू हाताळला जातोय. हे रबर बॉल क्रिकेट आहे. अशा प्रकारचे चेंडू तुम्हाला येणार. अशा प्रकारचं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळणार. आणि सामना जिंकलाय टीम टेटमेवाडी. अभिनंदन. हार्ड लक बॅड लक टीम एसीसी नवीवाडी. आणि सामना देखील जिंकला. आणि अजय खांडेकर हे महत्वाचं या मॅचचा टर्निंग पॉइंट. या मॅचचा हिरो, प्लेअर ऑफ द मॅच. चांगला खेळ केला संदीप बावडेकर यांनी. अभिनंदन टीम टेटमेवाडी. हार्ड लक बॅड लक टीम एसीसी नवीवाडी. या पावसाळी रबर बॉल मधील ही पहिली स्पर्धा आहे. खूप सारे शुभेच्छा असतील. नेक्स्ट मॅच मुकादम इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतील. टॉस जिंकला टीम डीके स्पोर्ट्स. पाटील अवॉर्ड त्यांनी घेतला बॉलिंगचा निर्णय. नवलाई रासाडी चला आपले बॅटर पाठवा. नवीन मॅच ऐकूया आपण. नवीन आवाज आशिष सोरगे सरांना. धन्यवाद. त्याचबरोबर ज्यांचा आवाज आपण ऐकलात सातत्याने मात्र पश्चिम महाराष्ट्राचा गोड आवाज आणि पाटण तालुक्याचा गोड आवाज. त्या आवाजाची भुरळ सातत्याने मात्र अनेक स्पर्धेमध्ये आपण त्यांचा आवाज ऐकलात. अर्थातच लवजी जाधव सरांचा युचित सन्मान आयोजक कमिटीच्या माध्यमातून मात्र केला जातोय. धन्यवाद. असंच सहकार्य आणि असंच प्रेम सातत्याने मात्र राहावं हीच धन्यवाद प्रार्थना. आणि थँक्यू सो मच.
चला मॅच चालू करा, प्रॅक्टिस बंद करा, कारण अजून एक गट बाकी आहे पूर्ण. त्यामुळे प्लीज विनंती असेल मॅचला लगेच सुरुवात करा. थँक्यू सो मच सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. टॉस जिंकलाय डीके स्पोर्ट्स पाटील आवाड. टॉस जिंकलाय, फिल्डिंग करण्याचा निर्णय आमंत्रित केलाय नवलाई रासाडी या टीमला बॅटिंग साठी. तर बॅटर लगेच पाठवायचे आहेत रासाडी टीम. पहिल्याच बॉलवरती बिग हिट केलाय. आमच्या समालोचनाला मानवंदना देणारा बिग हिट षटकार. जबरदस्त बॉल कमबॅक केलं या बॉल वरती. चांगली गोलंदाजी या टेनिस हंगाम ऋषीने गाजवलाय. रब्बर हंगामामध्ये देखील चांगली सुरुवात मात्र करत असताना आपल्या गोलंदाजीतून पहिली स्पर्धा आहे डबल बॉल हंगामाची आणि पहिल्याच हंगामामध्ये मात्र हा पहिली स्पर्धा संपूर्ण लाईव्ह टेलिकास्ट ओम साई एमटीसीच्या माध्यमातून
अक्षय शेठ मात्रे 81-82. कॅमेरामॅन तेजा, चांगली क्वालिटी चांगली क्लिअरिटी त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेची. ओहो जबरदस्त स्ट्रोक हुक केलाय तिथे एकच धाव. चांगली क्वालिटी आणि क्लिअरिटी ओम साई एमटीसीच्या माध्यमातून सातत्याने मात्र देण्याचा प्रयत्न प्रत्येक स्पर्धेमध्ये राहिलाय. आज आपण जर पाहायला गेलं तर टेनिस हंगाम मुंबईतलं संपल्यानंतर गावी देखील बऱ्याच स्पर्धा त्यांनी कव्हर केल्यात. हो इथे मिडॉन तैनात होते, कॅच घेण्याचा प्रयत्न, कॅच ड्रॉप. ओहो इथे मुकादम पाठीमागे होते, कॅचचा प्रयत्न जरूर केला आणि विकेटचं पतन. फलंदाज बाद. सागराला नेट नंबर 3 मध्ये चांगली गोलंदाजी इथे राहिले. ओव्हरची होते समाप्ती, पहिलं षटक समाप्त. टीमची धावसंख्या 8. ऋषिजाची चांगली गोलंदाजी राहिली, पहिल्याच बॉलवरती बिगिट केला होता, परंतु त्यानंतर मात्र त्याचं कमबॅक जरूर चांगलं पाहायला मिळालं. फक्त 8 धावा त्याने खर्च केल्या, परंतु एक विकेट मिळवण्यामध्ये त्याला नक्कीच यश आलं. बिगिट करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न होता. एक्स्ट्राचा बॅट खेळण्याचा प्रयत्न शरीरापासून दूर ठेवला. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा. अवांतर धावसंख्येमध्ये भर पडेल. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव धावफलकावरती जरूर ऍड होईल. धावफलक मात्र पुढे सरसवेल, जाऊन पोहोचेल 9 या धावसंख्येवरती. 9. हो इथे काठी काढली आहे, दांडी केली गोल. फर्निचर डिस्ट्रॉय, क्लीन बोल्ड. चांगला बॉल तिथे हाताळलाय, बिट करून सर पाठीमागे चाललाय. आलाय तो डॉट बॉल. वेगाने टाकलेला हा बॉल. व्हाईट +1, 2 धावा.
धाव फलकावरती ऍड होतील. पॉइंटला उडवण्याचा प्रयत्न होता. पंचांचा इशारा येतोय. डी झोन मध्ये एक धाव. पुन्हा एकदा बेरंगाने टाकलेला बॉल पाठीमागे चाललाय डी झोन मध्ये. एक धाव. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न सुरू होता. स्वतःच्या फॉलोमध्ये चांगला स्टॉप तिथे केला, परंतु एक धाव घेण्यापासून वंचित ठेवू शकले नाहीये. सिंगल आले. बिगिट करण्याचा प्रयत्न. बॉल हवेत आहे. पुन्हा एकदा मुकादम. विकेटचं पतन. फलंदाज बाद. बॅक टू दी डग आउट. ऑन साइडला बळवला आहे. मिड ऑन तैनात आहे. फेकी केली झाली. विकेट किपर एंडकडे थ्रो केलाय, परंतु खराब थ्रो. वाईट प्लस 2 धावा आहेत. येस, 2 धावा. सतीश गोलंदाज ट्रॅकवरती. सतीश. थोडस ढगाळ असं वातावरण, पावसाचा अभाव जरूर पाहायला मिळतोय. आणखीन एक चांगला बॉल. डॉट बॉल. पावसाचं आगमन. बीट करून पुन्हा एकदा बॉल पाठीमागे चाललाय. आता का लाईन थोडीशी चुकते. फाईट बॉलचा इशारा. विकेट काढण्याचा प्रयत्न सुरू होता, परंतु अगदी आता रनआउटची संधी आहे. इथे रनआउट बहुतेक पाहावं लागेल. पंच शहानिशा करतील आणि निर्णय
शेवटचा बॉल. खोदून काढण्याचा प्रयत्न, बनगडाचा वापर जरूर केलाय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का नाही, थांबवलं. एका धावेवरती मानलंय समाधान. लक्ष असेल 20 धावांचं. 18 चेंडू करायचे आहेत, 20 धावा. 19 झाल्यात. 20 धावांचं लक्ष 18 चेंडू मध्ये करायचे आहेत, 20 धावा. चला मॅचला लगेच सुरुवात करायची आहे. सुरुवात करायची आहे. वेळेत आपल्याला सामने संपवायचे आहे, त्यामुळे टीम मीटिंग जास्त घेऊ नका. मॅच लगेच सुरुवात करा आणि डीके स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड आपल्याला देखील विनंती असेल, लगेच बॅट्समन पाठवायचे आहेत. मॅचला होईल सुरुवात. 20 धावांचं लक्ष. स्ट्राइकला ऋषी आणि गोलंदाज स्ट्राइक वरती ऋषिकेश. ऋषी विरुद्ध ऋषी. फुल टॉस बॉल, त्याच्यावरती आक्रमण केलं. एक टप्पा गेट, बॉल जाईल सीमा पार. चौकार. फ्लॉप करण्याचा प्रयत्न होता, आडव्या बॅटने खेचण्याचा प्रयत्न, बीट करून सरळ चाललाय. विकेट कीपरच्या हातामध्ये आलाय तो डॉट बॉल.
ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न, मिड ऑन तैनात आहे, फेकी केली जाते परंतु अगदी वेगाने धाव कंप्लीट झाली आहे. जिथे आपण पाहायला गेलं तर एक धाव कंप्लीट होत असताना पाहायला मिळाली. टीमची धावसंख्या 5. 3 बॉलचा खेळ झाला, अजूनही 3 बॉल शिल्लक. 15 बॉल मध्ये आता 15 करायचे आहेत. ओहो, इथे फेकाने टाकलेला हा बॉल बीट करून सरळ पाठीमागे चाललाय. अप्रतिम अशी गोलंदाजी. मोठ्या फटक्यासाठी जरूर गेले होते परंतु जिथे आपण पाहायला गेलं तर ड्राईव्ह केला, आउट ड्राईव्हचा प्रयत्न जरूर पाहायला मिळाला. एकच धाव. ओ, इथे बॅटला नक्कीच ब्रश झाला होता परंतु आपण जर पाहायला गेलं तर इथे बॉल हातातून निसटला आणि 6 बॉल 6 धावा धावफलकावरती लागल्यात. पहिलं षटक समाप्त झालंय. 12 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता असेल आता. चला, टीम मीटिंग जास्त घेऊ नका, स्पीड अप घ्यायचंय थोडस, कारण वेळ आपल्याकडे खूप कमी आहे मित्रांनो. वेळेत आपल्याला मॅच संपवायचे आहेत. येणारे बॉल 12 असतील. 12 बॉल मध्ये करायचे आहेत 14 धावा. 11 बॉल मध्ये आता 13ची गरज आहे. बिग हिट समोरच्या दिशेने ठोकलाय. 7 धावांचा टोला येतोय तो षटकार. चांगला बॉल तिथे डी झोन मध्ये 1 धाव. आणखीन एक जबरदस्त स्ट्रोक आणि विजयी षटकार येत असताना मात्र पाहायला मिळाला. आणि या मॅच मध्ये डीके स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड संघाचं वर्चस्व पाहायला मिळालं. हार्डलक बॅडलक टीम, रासर्डी टीम. चला नेक्स्ट मॅच मध्ये चला टॉस साठी या. डीके स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड कॅप्टन आणि टीम टेटमेवाडी. चला टॉस साठी या कॅप्टन.